पुण्यात बालेवाडीतल्या श्री छत्रपती क्रीडा संकुलामध्ये आज प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण झालं। या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। आज 10 लाख घरकुलांचं उद्दिष्ट मंजूर केल्यानंतर एकही गरीब घरा वाचून वंचित राहणार नाही। या घरकुलांच्या माध्यमातून गरिबांना केवळ घर मिळणार नाही, तर 20 लाख घरांच्या माध्यमातून होणाऱ्या 65,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला। अद्यापही 2018च्या यादीतून नाव सुटलेल्यांना घर देण्यासाठी सर्वेक्षण करावं आणि त्यानंतर प्रत्येक बेघर माणसाला घर देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। केंद्र सरकारनं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी 30 लाख घरकुलांचं उद्दिष्ट मंजूर केलं आहे। राज्यातल्या प्रत्येकाला हक्काचं घर देण्यात येईल। या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे आणि प्रत्येकाला घर देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। हक्काच्या घरामुळे गरिबांना स्वाभिमान, सुरक्षा आणि स्थैर्याचा आधार मिळालाय असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। प्रधानमंत्री